महागाईचा कहर सुरू असताना सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे। डाळी, मटण आणि मासे देखील महाग झालेत। बदलत्या वातावरणामुळे कोबी आणि मेथीसह अनेक पालेभाज्या सुद्धा या महागाईच्या विळख्यात सापडल्या आहेत। त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे। महागाईनं नागरिकांचं कंबरडं मोडलं असून भाज्यांचे दर हे शंभरीच्या पार गेले आहेत। सर्वच भाजीपाला महाग झालेला आहे। घ्यायला जावं तर भेटत नाही, विकायला जावं तर विकत नाही। घेणाऱ्याची पण तळमळ राहते आणि आमची पण विकायला तर हे राहतं। त्याच्यामुळं काय भावात विकावं भाजीपाला। तिकडे पुण्यात अभ्यास करणाऱ्या राज्यातील कृषी पदवीधर तरुणांमध्ये प्रचंड मानसिक गोंधळ आहे। कारण गेल्या 6-7 महिन्यांपूर्वी रिक्त असणाऱ्या कृषी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 258 जागा रिक्त आहेत। 40-50 दिवसांपासून ही फाईल प्रशासकीय पातळीवर लाल फितीत अडकली आहे। सामान्य प्रशासन विभागाकडे ही फाईल आहे। ही फाईल मार्गी लागावी यासाठी आणि येणाऱ्या 25 ऑगस्टच्या राज्यसेवा परीक्षेत या जागा सहभागी करून घ्याव्यात या मागणीसाठी आज पुण्यात अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी एकत्र आले होते। एमपीएससीची मुलं पुन्हा अस्वस्थ झालीत। यावेळेस निमित्त आहे कृषी सेवेची जी भरती आहे, मंजूर जागा आहेत, ते एमपीएससी ऍड करत नाही नवीन जाहिरातीमध्ये आणि 25 तारखेला परीक्षा आहे, ती लिंक ओपन करावी अशी त्यांची मागणी आहे। नेमकी समस्या काय आपण त्यांना विचारूया। काय विषय काय जरा समजा। सर, विषय असा आहे, मागे अधिवेशन झालं होतं आपलं नुकतंच, त्यामध्ये माननीय धनंजय मुंडे साहेब आपले मंत्री त्यांनी सांगितलं की 258 जागा आमच्या ॲग्रिकॉस मुलांच्या मंजूर झाल्या आहेत आणि आम्ही त्वरित त्याची भरती करू। पण मागील 1 महिना लुटला गेला आहे। आतापर्यंत ॲग्रीची सेपरेट ॲड काढण्यात आली नाही आणि मुलांचे फॉर्म सुद्धा भरून गेले आले नाही। तर आमची मागणी अशी आहे सर की 25 ऑगस्टला जे नियोजित राज्यसेवा प्री एक्झाम आहे त्यामध्ये ॲग्रिकॉसच्या जागा समाविष्ट करून मुलांचे फॉर्म करून आणि आमच्या सगळ्या ॲग्रिकॉस मुलांना न्याय द्यावा। आणि सुद्धा माननीय मुख्यमंत्री सुद्धा शेतकरी आहे, शेतकऱ्यांची मुलं आज एवढ्या अन्यायाच्यामध्ये अडकली आहेत। मागील 3 वर्ष एक्झाम झाल्या ॲग्रिकॉसच्या, तर का आमच्या ॲग्रिकॉस मुलावरच का सारखा अन्याय करता। सगळ्यात नुकसान जास्त मुलींचं होणार। म्हणजे आता आम्ही ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर जनरली आम्हाला 2 वर्ष मिळतात प्रिपरेशनसाठी आणि त्यात जर असं 2-2 वर्ष जर एक्झाम होणार नसतील तर मग मुलीच्या करिअरचा म्हणजे खूप मोठा प्रश्न निर्माण होईल। आणि सरकारची नेहमी इच्छा असते की महिलांनी म्हणजे प्रशासनात यावं, तर मग या गोष्टीस तडा जाऊ शकतो। सगळ्या एक्झाम कृषीच्या एक्झाम सेपरेट व्हायची, पण राज्यसेवेमध्ये ही ऍड झाल्यामुळे आम्हाला एकच एक्झाम द्यावी लागते। मग त्याच्यामध्ये कृषीच्या जागा जर 2 वर्ष तुम्ही संवर्गच ऍड केलेला नाही तर मग आम्ही कृषीचे विद्यार्थी करणार काय। कृषीच्या विद्यार्थ्यांची ही मागणी 6 महिन्यापासून कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही 258 जागा काढायला तयार आहे, पण आज 6 महिने झाले, परीक्षा 10 दिवसावर आली आहे, तरी सुद्धा कुणाची काहीच हालचाल नाहीये। जो आयोगाने अगोदर कृषीचा जो सिलेबस होता तो कमी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या जागा आहेत ज्या 21-22ला आल्या, बट त्याच्यानंतर 23 आणि 24ची जी ऍड आहे ती याच्यामध्ये आलेली नाहीये। 23-24ची ऍड न आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा ओलांडली जाणार आहे त्या विद्यार्थ्यांचं काय, म्हणजे ॲग्रिकॉस करून ज्यांना कृषी क्षेत्रामध्ये कृषी अधिकारी होण्याचं स्वप्न होतं त्यांचं ते स्वप्न जे आहे ते भंग पावणार आहे याच्यामधून। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे